विचारायचे, दादा चिडायचे कधीतरी, म्हणायचे 1 मिनिट तू कुठल्या पेपरला होतास, किती पेपर झाले तुझे, अशा प्रकारे दादा बोलायचे. पण पत्रकारांच्या प्रती प्रचंड प्रेम होतं दादांचं. त्याचं उदाहरण सांगतो. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेक करण्याचा प्रकार झाला. त्यानंतर पत्रकारांना शहरामध्ये कुठलाही मंत्री आला तर अक्षरशः बंदी झाली. बंदी म्हणजे त्या मंत्र्यांना पोलिसांचे लोक येऊन थांबायचे आणि आम्हा पत्रकारांना त्यांच्यापर्यंत पोहोचूनच द्यायचे नाही, थांबवायचे. एखाद्या गुन्हेगारासारखी पत्रकारांना वागणूक दिली जाऊ लागली. हेच नाट्यगृह त्याचा साक्षी आहे की त्या ठिकाणी प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आम्ही सगळे पत्रकार मंडळी दादांना भेटलो आणि दादा म्हटलं, आम्हाला पोलीस असे अडवतात आणि चंद्रकांत दादांवरती कोणीतरी शाई फेकली, ह्याच्यामध्ये आमचा काय गुन्हा आहे? दादांनी ताबडतोब त्यावेळच्या पोलीस आयुक्तांना बोलावलं आणि सांगितलं, हे पहा, पत्रकारांशी बोलायचं का नाही आम्ही ठरवू. आम्ही मंत्री आल्यानंतर त्यांना भेटण्यापासून तुम्ही परावृत्त करू शकत नाही. लोकशाहीच्या दृष्टीने चौथा स्तंभ आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. परत मला असं अडवलेलं दिसलं तर मी कारवाई करायला मागे पाहणार नाही, देवेंद्रशी बोलावं लागेल, असं दादांनी सांगितलं. त्यानंतरचा आत्ताचा अनुभव सांगतो. या महापालिका निवडणुकीच्या सुमारास तुम्ही पाहिलं की दादांनी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि एकटा व्यक्ती पळताना दिसत होता. मी आज पण लिहिले की त्यांना स्थानिक नेत्यांनी साथ नाही दिली. जाऊ दे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्या पत्रकार परिषदेतला किस्सा सांगतो. आमच्यातल्या काही पत्रकारांना बाहेरच पोलिसांनी अडवण्यापेक्षा त्यांचे खिसे तपास, त्यांच्या बॅगा उलट्या कर, अशा प्रकारचं वागणूक दिली. ते मला सांगितल्यानंतर सगळे म्हटले की तुम्ही ज्येष्ठ पत्रकार म्हणून दादांशी बोला. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग नंतर ठरलं की त्या पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकायचा. जगदीश शेट्टींच्या हॉटेलला प्रेस कॉन्फरन्स होती. मी म्हटलं बहिष्कार टाकणं हा उपाय नाही, आपण दादांशी बोलूया. आणि बहिष्कार टाकून आम्ही साईडला थांबलो थोडा वेळ. तितक्यात योगेशभाई बहल आणि माझी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी मध्यस्थी केली. दादांना सांगितलं. दादा स्वतः माझ्याजवळ आले तिथे पत्रकारांजवळ आणि म्हटले, काय पत्रकार मित्रांनो, काय झालं रागवायला तुम्हाला? आणि म्हटलं, दादा, एक पोलीस आम्हाला कार्यक्रमाच्या वेळेस वृत्तांकन करत असताना गुन्हेगारासारखे वागवतात आमच्या काही बांधवांना, तर त्यांच्या बॅगा उलट्या करायचं काय कारण, त्यांचे खिसे तपासायचं काय कारण? तेव्हा दादा म्हटले की हे असं चालणार नाही. मी सांगतो, माझी ज्या वेळेस सभा असेल त्यावेळेस असा पोलीस बंदोबस्त अजिबात असता कामा नये, मी हे सहन करणार नाही. पोलिसांना बोलून पण त्यांनी ते सांगितलं की ही गोष्ट मला चालणार नाही. त्यानंतर दादांना, म्हणजे त्यानंतरचा गमतीशीर किस्सा असा, दादांची मिस्किल शैलीचं सांगतो की दादांना आम्ही म्हटलं, दादा, खरं तुम्ही विरोधी पक्षातच बरे होता, तुम्ही होतात ना या लोकांवरती वचक होता. मी म्हटलं स्वतः. त्याच्यावरती दादा म्हटले, नाही नाही, मी काय करतो आता, तुझे सांगितलंय ना त्याच्या पुढचं करतो. मी देवेंद्रला सांगतो की गृहमंत्री पदच मला देऊन टाक. आणि मिस्किलपणे हसले आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले. आणि मनाचा मोठेपणा असलेला नेता होता. व्यासपीठावरती सुद्धा माझे इथे काही पत्रकार बांधव आहेत, त्यांना ते साक्षी आहेत त्याचा, की अजितदादांनी तिथे व्यासपीठावरती माफी मागितली की पत्रकार मित्रांनो, तुमचं आणि माझं रिलेशन 1992 पासूनचे, आमच्या पक्षाची काही चुकी नाही, पण पोलीस तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागले त्याच्याबद्दल मी स्वतः माफी मागतो. दादांच्या मोठेपणाचा आणखी एक गोष्ट सांगतो. 2 मिनिट मी वेळ घेतो, कारण पत्रकारांमध्ये मी एकटाच बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही 100 जणांमधला मला एक असं समजा. खूप महत्वाचा गोष्ट आहे. आजमबाई पानसरे काँग्रेसच्या वाटेवरती होते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असतानाचा किस्सा. आजमबाई पानसरे काँग्रेसच्या वाटेवर असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र ग्राहक कल्याण सल्लागार समितीचं अध्यक्षपद दिलं आणि त्याची सूत्र स्वीकारण्यासाठी आजमबाई चाललेले असताना मला त्यांनी फोन केला आणि म्हटले, नंदू, माझ्यावर येतोस का? तर म्हटलं, दादांकडे चाललाय ना? म्हटले हो. तर म्हटलं, भाई तुम्ही जाऊन या, इथे आल्यावरती दादा भेटतातच. नाही म्हणे, माझ्याबरोबर चल. मग मी म्हटलं, अजून कोणतरी पत्रकारांना घ्या. मग उद्धव वडसाळकरांना त्यांनी फोन केला. आम्ही दोघं गेलो. दादांच्या कॅबिन मध्ये दादा बसलेले उपमुख्यमंत्री आणि पलीकडे पृथ्वीराज बाबा होते त्या काळामध्ये मुख्यमंत्री. तर आम्ही गेलो आणि बाहेर थांबलो. बाहेर थांबल्यानंतर आजमबाई गेले, बुके दिला, त्यांचा सत्कार केला.
आणि दादांचे आभार मानले महामंडळ दिल्याबद्दल. दादांनी विचारलं कोण कोण आलंय तुमच्या बरोबर, तर आझमबाई म्हणले ते सातुर्डेकर आणि भरसळकर. ते म्हणले पत्रकार ना ते दोघं, म्हणले हो. त्यांना ताबडतोब बोलून आणा. शिपायाला बोलवलं. मी म्हटलं अरे नको, कारण कसं आहे की आझमबाईंनी आत्ताच काँग्रेसच्या वाटेवरती होते, त्यांना आणि अजितदादांना काही बोलायचं असेल तर त्यांनी परत क्लार्कला पाठवलं आणि या म्हणले. गेल्यानंतर आतमध्ये ते म्हटले अरे पत्रकार मित्रांनो, एवढे का आपले दुरावेचे संबंध आहेत, तुम्ही इतक्या लांबून आला पिंपरी चिंचवडवरनं आणि बाहेर थांबला, हे माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, या आपण चहा घेऊया म्हटले. त्यानंतर दादांनी एवढ्या मोठ्या फायलींचा निपटारा 5 मिनिटात केला मित्रांनो. आणि दरम्यानच्या काळामध्ये दादांनी विचारलं कसं आहे काय दादा, सह्यांमध्ये गुंग झाले, काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं दादा किती फायलींचा निपटारा केला था 5 मिनिटांमध्ये. दादा म्हटले, हसले आणि म्हटले मित्रांनो आता मी बोलायचं नाही असं ठरवतो पण माझ्या तोंडातून जातच. तुम्हाला सांगतो हा पृथ्वीराज बाबा कुठल्याच कागदावर सही करायला तयार नाही, नुसता घाबरतोय, नुसता घाबरतोय. त्याच्या हाताला लाकवा भरलाय. परत तुम्ही पत्रकार मित्रांनो काहीतरी हे कराल, लिहाल, पण काय मला बोलायचं नसतं तरी पण मी ते बोलून गेलो. अशा प्रकारे अगदी मनमोकळा असलेला नेता ना मी तर महाराष्ट्रामध्ये एकही नेता पत्रकारिता मी 1986 पासून करतोय, पण फाटकन तोंडावरती बोलणारा आणि मन एकदम स्वच्छ असलेला अशा प्रकारचा नेता मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाहिला नाही. अशा या माझ्या आवडत्या नेत्याला, पत्रकार असलो तरी शेवटी मी पण माणूसच आहे, आम्हालाही कुठल्याही नेता आम्हाला आवडतो. आता जसं नेवाळे साहेबांनी सांगितलं ती माझी खंत आहे की प्रमोद महाजन गेले, विलासराव देशमुख गेले, बाळासाहेब गेले, असे सगळे महाराष्ट्रातले चांगले नेते एका मागोमाग एक चालले. आणि अजितदादांच्या जाण्यानं खरंच महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे नेते बसलेले त्यांनाही विनंती करेन की जरी तुम्ही मित्र पक्षात असलात तरी अजितदादांनी खऱ्या अर्थाने सरकारवरती वचक ठेवण्याचं काम केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या चुकीच्या कामांविरोधामध्ये सुद्धा आवाज उठवला. लोकशाही जर जीवन ठेवायची असेल तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा समर्थपणे उभे राहा. एक समर्थ पर्याय भाजपला द्या. मी काय भाजपचा विरोधक नाही, पण लोकशाही मानणार आहे. मला हे वाटतं की देशामधली लोकशाही शाबूत राहावी, टिकून राहावी. याच्यासाठी जर कुठली गोष्ट आवश्यक असेल तर वृत्तपत्रांना स्वातंत्र्य जसं आवश्यक आहे त्याच पद्धतीने चांगला प्रबळ विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. दादांनी पण सांगितलं होतं, इथे महेश दादा बसलेले. महेश दादा मला तुमचं फार कौतुक वाटलं. तुमचं मी फेसबुक वाचलं, तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं मृत्यूनंतर वैर संपतो, आवडलं मला. त्याच्यानंतर तुम्ही आज मागणी केली की दादांचं महापालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे तिथे दादांचं स्मारक व्हावं, ही खूप चांगली मागणी आहे. आणि तुम्ही पण आता याच्या पुढे दादा तुम्हाला विनंती करतो की राष्ट्रवादीचे उरलेले नगरसेवक घेऊ नका तुमच्याकडे, थोडेफार राहू देत विरोधाला, आम्हालाही काहीतरी बातम्या राहू देत. आणि आम्ही बातमीवर प्रेम करणारी माणसं आहोत. दादांवरती मी जे प्रेम करत आलो ते केवळ पत्रकार म्हणून नव्हे, कार्यकर्ता म्हणून पण केलं. आणि पत्रकार म्हणून जास्ती केलं का की दादा आले आणि कधी बातमी दिली नाही, फुसकाबार ठरला असं नाही. इतर अनेक नेते येतात आणि आम्ही नंतर म्हणतो काय घ्यायचं लीड करायचं, काहीच नाही. म्हणजे कधी कधी फुसकाबार असतो, पण दादा आले पिंपरी चिंचवड मध्ये आणि काही बातमी दिली नाही असं कधीच घडलं नाही. म्हणून माझ्या या आवडत्या बातमीच्या दैवताला मी सलाम करतो, जय महाराष्ट्र करतो. दादा तुमच्या आत्म्याला शांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.